दर्शनाला न्याय मिळालाच पाहिजे, दर्शनाला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे। दर्शना पवार हत्या प्रकरणातील संशयित आरोपी राहुल हंडोरे याला पुणे पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतलाय। आरोपीच्या अटकेनंतर कोपरगावकर आक्रमक झाले असून दर्शनाच्या हत्येच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी मोर्चा काढत कोपरगाव तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। दर्शनाची हत्या करणाऱ्यास कठोर शिक्षा द्या, खटला जलदगती न्यायालयात चालवावा अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले। तर आज या मोर्चाच्या निमित्ताने आमची सर्वांची हीच मागणी आहे। दर्शना ही गेलेली आहेच, परंतु आता तिला ज्या परिस्थितीत तिच्या कुटुंबियांनी शिकवलेलं आहे त्यासाठी अनेक आर्थिक समस्यांना त्या कुटुंबाला तोंड द्यावं लागलेलं आहे। तर यातून आता सरकारच्या अंगी अशी एक भावना निर्माण व्हायला हवी की भरघोस अशी आर्थिक मदत तिच्या कुटुंबाला करायला हवी आणि तिने जे अभ्यास करून जे परिश्रम घेतलेले आहे त्या परिश्रमालाही न्याय मिळायला हवा। तिच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीमध्ये सरकारने सामावून घ्यायला हवं, त्याने तरी तिथे कुठे तिला न्याय मिळेल आणि आरोपीला कठोरात कठोर ही शिक्षा झाली पाहिजे। या दर्शनाचा खुनाचा तपास विनीतने डिफेन्स काउन्सिल या नात्याने सांगतो की याच्यासाठी एक स्पेशल टीम नेमली पाहिजे आणि हा तपास SP किंवा DSPच्या अखत्यारीत हा तपास असला पाहिजे। याच्यामध्ये पूर्णपणे सायंटिफिक तपासणी अधिकारी त्याच्यात पाहिजे, टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे, कारण त्या आरोपींनी तिचा जो खून केलेला आहे तो अतिशय विचारपूर्वक केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं, त्यांनी जर गुन्ह्याची कबुली दिली असेल तर त्याचं कन्फेशनल स्टेटमेंट जे आहे, कन्फेशनल जे स्टेटमेंट आहे ते रेकॉर्ड केलं पाहिजे आणि ते जर कन्फेशनल स्टेटमेंट काही प्रमाणात कोर्टापुढे आता ॲडमिसेबल आहे आणि त्या कन्फेशनल स्टेटमेंटवरून जर तपासणी अधिकारी यांनी योग्य तपास केला तर नक्कीच या आरोपीला फाशीची शिक्षा होऊ शकते। आणि या खुनामध्ये प्रत्यक्षदर्शनी साक्षीदार कोणीच नाहीये, त्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा हा आरोपी घेऊ शकतो आणि तो फायदा त्यांनी घेऊ नये याच्यासाठी तपासणी अधिकारी यांनी सगळ्या तऱ्हेने तपासाचे जे 10 पॉईंट्स आहेत का सायंटिफिक तपास, घरावर जाऊन तपास, पंचनामा करणे, योग्य पद्धतीने पंचनामा करणे, PM रिपोर्ट, डॉक्टरचा ओपिनियन सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये, कारण तिचं जे झालेलं आहे ते स्ट्रँग्युलेशन आहे, ते काय आत्महत्या नाहीये ते, त्यामुळे ते स्ट्रँग्युलेशन असल्यामुळे तिचा जो तपास आहे तो जो तपास आहे त्याच्यामध्ये डॉक्टरची भूमिका सगळ्यात महत्त्वाची आहे। त्यामुळे ते डॉक्टरला, त्या साक्षीदारांना सरकारने संरक्षण दिलं पाहिजे आणि लवकरात लवकर खटला संपवून त्यांचे जाब नोंदवून खटला चालवला पाहिजे। प्रथमतः कोपरगावची सुकन्या दर्शना पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली। जो आघात झालेला आहे तो फार वाईट झालेला आहे, त्यामुळे ते कुटुंब पूर्णपणे कोलॅप्स झालेलं आहे। आज तिच्या आईवडिलांची परिस्थिती बघितली तर एकदम हालाकीची परिस्थिती। ड्रायव्हर असलेल्या व्यक्तीने मुलीला शिकवलं आणि एवढ्या मोठ्या पदावर नेलं, परंतु आज नियतीला ते मान्य नव्हतं। लवकरच तिथे चार्ज घेणार होती, परंतु ते काही झालं नाही। ओळखीच्या व्यक्तीतून हा गुन्हा दाखल झाला, आरोपी पकडला गेलेला आहे, त्यांनी गुन्हा पण दाखल केलेला आहे। कोपरगावच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी कालच फडणवीस साहेब, शिंदे साहेबांकडे याची मागणी केलेली होती की लवकरात लवकर हा गुन्हाचा शोध घेऊन त्यांना जास्तीत जास्त शिक्षा मिळाली पाहिजे। आज आम्ही सकल मराठा संघाच्या वतीने, कोपरगावच्या वतीने सगळ्यांनी ही एकच मागणी केलेली आहे की गुन्हेगारांना लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त शिक्षा मिळाली पाहिजे। सकल मराठा समाजाच्या वतीने जो मोर्चा काढण्यात आला तो जो हरामखोर आहे का तो, त्या हंडोरे कोण तो हंडोरे, त्या हंडोरेला आहे ना, मी तर म्हणतो त्याला फाशी शिक्षा नाही, त्याला आमच्या ताब्यात द्या, त्याला आम्ही भर चौकात फाशी देतो, नाही तर त्याला जाळून टाकितो, परत असे कृत्य दुसरं कोणी करणार नाही। जर तसं छत्रपती शिवाजी महाराजांनी जर कोणी असा अन्याय केला असेल तर त्याला ठेसून मारलेले, तसं हे असे हरामखोर ठेसून मारले पाहिजे। कोपरगावच्या खंडेचा त्याला 8-10 दिवसापूर्वी पुणे जिल्ह्यामध्ये दुर्दैवी असा दुर्गुणपणे खून केला गेला, त्याचा मी प्रथमतः सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो आणि आम्ही प्रशासनाकडे मागणी करतो की आमच्या ताईला न्याय मिळण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालावा आणि त्या खटल्यासाठी महाराष्ट्राचे प्रसिद्ध वकील
ऍडव्होकेट उज्ज्वलजी निकम यांची नियुक्ती करावी. तर आमची या निमित्ताने एकच मागणी आहे की दर्शनाला न्याय मिळायला पाहिजे आणि त्या मारेकऱ्याला लवकरात लवकर फास्ट ट्रॅक मध्ये हा खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, एवढीच मागणी या निमित्ताने आम्ही करतो. सकल मराठा समाजातर्फे आम्ही तहसील कार्यालयामध्ये इथे दर्शना पवार हिला न्याय मिळावा तिच्या हत्येत आणि जो आरोपी अटक झाला आहे त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी निवेदन देण्यासाठी आम्ही इथे जमा झालो होतो. साहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये अतिशय काळीमा फासणारी अतिशय लांछनास्पद ही गोष्ट घडलेली आहे. दर्शना पवार हिला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व समाज एकत्र आला, सर्व समाजाच्या लोकांनी मोर्चा काढला. तिला न्याय मिळवून देण्यासाठी जलद गतीने सुनावणी होऊन फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तिला लगेच न्याय मिळावा आणि तिच्या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी, मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत व्हावी एवढं मी सरकारकडे विनंती करते.